पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या धानाला यावर्षी हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस हा राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलाय। परंतु हा बोनस सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मिळणार की शासनाच्या खरेदी केंद्रावरती ज्या शेतकऱ्यांनी धान विकले आहे त्याच शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भात आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। राज्यातील सर्वाधिक धानाचे उत्पादन पूर्व विदर्भात घेतलं जातं। शासनाच्या आधारभूत किमतीनुसार राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सीमार्फत अनेक केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला यावर्षी हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणाही करण्यात आली, पण प्रत्यक्षात जीआर काढलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। सरसकट बोनस जाहीर म्हणून अशी घोषणा अशी ऐकण्यात येत आहे, पण ते अजून कल्पनात्मक आहे का त्याच्यावर अजून निदानही कुणाला बरोबर माहीत नाही। बोनस जाहीर झालाय पण तो मिळेपर्यंत आपल्याला शक्यता कमी आहे, मिळल्याशिवाय काही सांगता येत नाही मिळतं म्हणून। गेल्या वर्षी शासकीय केंद्रांवर धान विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000चा बोनस दिलेला होता। त्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात खाजगी व्यापाऱ्यांना धान विकला, तरीही त्यांना बोनसचा लाभ मिळाला होता। त्यामुळे यावर्षी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली, परंतु यावर्षी केवळ नोंदणी करणाऱ्यांना नाही तर शासनाच्या केंद्रावर धान विक्री करणाऱ्यांनाच बोनस दिला जाण्याची शक्यता आहे। मात्र जोपर्यंत जीआर हाती येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही असं अधिकारी म्हणतात। प्रति हेक्टर 20,000 प्रमाणे बोनस जाहीर केलं, पण कशा पद्धतीने द्यायचं त्यांनी डिक्लेअर अजून आमच्याकडे जीआर आलेलं नाही। पण बरेच शेतकऱ्याकडे धान त्यांच्या घरी उपलब्ध आहे, पण ते सेंटरला आणायचं की नाही आणायचं हा त्यांचा प्रश्न आहे। पण फक्त ऑनलाईन करून ठेवलेले आहेत। जर शासनाने जर ज्यांनी धान विकलं त्यांनाच बोनस जर जाहीर केलं तर ते आपल्या सेंटरवर धान येऊ शकते। बोनस देण्याची घोषणा करून आता 2 आठवडे झालेत, त्यामुळे लवकर जीआर काढल्यास शेतकऱ्यांना धान विक्रीबाबत निर्णय घेणं सोपं होणार आहे। मनोज ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।